हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. हा तुम्हाला हरेगाव यात्रेचा मिनी ब्लॉग मी शेअर करणार आहे. तर आम्ही सकाळी पहाटेच उठून 3 वाजता आम्हाला बसवून द्यायला भैयाचे पप्पा आले होते आणि माझी मोठी जाव आणि समोरची सेल्फी काढते ती समोरची दीदी होती आणि माझे मोठे भाया. आम्ही एवढे चौघंजणं श्रामपूरपासून 13 किलोमीटर असेल तेवढं पायी गेलो होतो आणि 6 वाजताच आम्ही पोहोचलो होतो हरेगावच्या माऊलीच्या देवळाजवळ. आणि 6 वाजतासुद्धा एवढे दुकानं उघडलेली होती आणि मग तिथे मतमाऊलीचे खूप छान पुतळे होते आणि खूप लांबून लोक येतात ना, तर रात्रभर ही दुकानं चालूच असतात. आणि सकाळी 6 वाजता अंधारातच पोचलो होतो आम्ही. आणि मग त्याच्या मागून भैयाचे पप्पा, दादू, दीदी आणि आमच्या मम्मी म्हणजे सासूबाई हे मागून आले होते. आणि मग आम्ही दर्शन घेतलं डोंगरावरचं. सकाळीच आलं ना, मग डोंगरावरचं मोकळं दर्शन होतं, नाही तर दुपारून खूप गर्दी होती आणि दर्शन होत नाही. लहान लहान लेकरं आहेत. आणि 7 वाजता मिसा केला आम्ही आणि 7चा मिसा झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढले आणि त्यानंतर मम्मीनी पोहे बनवून आणले होते, त्याचा नाश्ता करून घेतला. आणि त्यानंतरून आम्ही बाहेर मुकुट चढवण्यासाठी बसलो. खूप लांबून सर्व जाती धर्माचे लोक माऊलीच्या नवस फेडण्यासाठी येतात आणि खूप श्रद्धा आहे माझी माऊलीवर. आणि खूप श्रद्धेने लोक येतात, पायी येतात, नवस बोलतात आणि तिथं बसल्यावर खूप शांत आणि फ्रेश वाटलं. आणि त्यानंतर खेळण्याच्या तिकडे गेलो तर 3 पोरांनी उड्या मारल्या आणि दादू मोठे रहाडगाडगे पाळण्यामध्ये बसायसाठी आजीला पैसे मागत होता. आणि दादा ते पाहून येत होते की चालू झालं आहे का नाही ते. पण आम्ही खूप सकाळी गेलो होतो ना, 9-9:30च्या आसपास, त्यामुळे कुठलेच मोठाले पाळणे चालू झाले नव्हते. त्यामुळे त्याचा खूप हिरमोड झाला. मग त्याला आम्ही पाण्यात बसवलं. ते पाण्यात नाव होती ना, त्याच्यात बसला तो आणि आम्ही लगेच रिटर्न यायला निघालो. आणि येताना मग हे दुकानं लागली होती सकाळी, तरी काही लागायचीच राहिली होती. पण हे बघायलाच खूप छान वाटतं. घ्यायला मला एवढं आवडत नाही. ह्या 2च गोष्टी घेतल्या मी आणूसाठी. आणि सकाळचं वातावरण एकदम फ्रेश होतं आणि अशी गुलाबी कलरची फुलं आलेली, वेलं आली होती पूर्ण साईडनी आणि खूप छान वाटत होती. आणि आता येताना रस्त्याने खूप गर्दी होती. खूप लोक शेजारच्या गावावरून पायी आलेले होते. त्यांच्यासाठी मदत म्हणून लोक केळी वाटप किंवा खिचडी साबुदाण्याची याचे स्टॉल लावतात आणि त्याचं अन्नदान करतात पायी जाणाऱ्यांसाठी. ती सेवा असते. आणि अशाच प्रकारे आमची आरेगावची यात्रा खूप छान झाली. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा.